श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 2026मध्ये 14 जानेवारी 2026 वार बुधवार या दिवशी यंदाची म्हणजेच 2026मधील मकर संक्रांती आली आहे. बुधवारी 14 जानेवारीला दुपारी 3:06 सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत आहे आणि या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं. तर बघा, या दिवसापासूनच दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काही नियम पाळत असतो. या पौष महिन्यात प्रत्येक रविवारी सूर्यदेवाची उपासना केली जाते, पूजा केली जाते. हा जो सण आहे मकर संक्रांतीचा, तर तो शेती संबंधित आहे आणि या दिवशी काही कामं जी आहेत तर ती केली जात नाहीत किंवा वर्ज्य केली जातात. तर ती कामं कोणती आहेत याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर ही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. तर बघा, त्यामधली पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी आपण अपशब्द किंवा कठोर बोलणं जे आहे तर ते आपण या दिवशी टाळायचं आहे. आपण आपले जीवन जगत असताना बऱ्याच वेळा आपल्याकडून कळत किंवा नकळत काही चुका होतात. एखाद्या व्यक्तीचं मन दुखावलं जातं, तर ही चूक आपण अजिबात करायची नाही. आपल्यामुळे इतर दुसऱ्या व्यक्तीला दुःख होईल, मानसिक त्रास होईल असं आपण या दिवशी अजिबात बोलायचं नाही किंवा कठोर शब्दांचा वापर आपण बोलत असताना अजिबात करायचा नाही. हा सण आपल्या नात्यामधील गोडवा वाढावा, नात्यामधील गोडवा टिकून राहावा म्हणून साजरा केला जातो. आपण नेहमीच आपल्या थोरा मोठ्यांचा मान सन्मान केला पाहिजे, छोट्यांचा आदर केला पाहिजे. फक्त मकर संक्रांतीलाच नव्हे तर दररोजसुद्धा आपण एकमेकांना चांगलंच बोललं पाहिजे. त्याचबरोबर बघा, दुसरा नियम म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण रात्रीचं शिळं अन्न जे आहे तर ते चुकूनही खायचं नाही. आता बघा, भोगीच्या दिवशी केलेली भोगीची भाजी आपण बनवत असेल आणि इतर स्वयंपाक आपण कराल तर तो मोजकाच करायचा आहे. ते शिल्लक राहील असं आपल्याला अजिबात स्वयंपाक आपल्या घरामध्ये बनवायचा नाही. आपल्या घरामध्ये जेवढ्या पण व्यक्ती आहेत आणि त्यांना जेवढं अन्न लागत आहे तेवढंच अन्न आपल्याला शिजवायचं आहे. तर बघा, भोगीच्या दिवशी शिल्लक राहील तर आता या दिवशी खेंगट बाजरीची भाकरी बनवली जाते आणि तीच शिल्लक राहिलेली भाजी किंवा भाकरी आपण दुसऱ्या दिवशी खातो. तर असं आपल्याला अजिबातही करायचं नाही. त्यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा तुम्हाला हाच नियम पाळायचा आहे. शिळं अन्न आपल्याला चुकून देखील या दिवशी खायचं नाही किंवा जास्त स्वयंपाक आपल्याला शिल्लक बनवायचाच नाही. आणि जर चुकून शिल्लक राहिलं तर ते अन्न टाकू न देता गाईला किंवा पशुपक्ष्यांना आपल्याला खाऊ घालायचं आहे. या मकर संक्रांतीच्या सणाला काही पदार्थ खाण्याला विशेष महत्त्व आहे आणि त्यामध्ये बघा, मूग डाळ आणि खिचडी किंवा राळ्याचा भात या दिवशी आवर्जून आपल्या जेवणात असायलाच हवा. पुरणपोळी असायला हवी आणि या दिवशी तिळाचं सुद्धा सेवन आपल्याला करायचं आहे. तिळापासून बनवलेले पदार्थ देखील या दिवशी आवर्जून खायचे आहेत. आणि आपल्या भागामध्ये बघा, परंपरेनं जे पण पदार्थ आपण प्रत्येक वर्षी बनवत असतो तर ते सुद्धा बनवून त्याचा नैवेद्य आपण देवांना दाखवायचा आहे आणि ते देखील आपण खायचं आहे. याचं सेवन केल्यामुळं आपल्या शरीराला उष्णता मिळत असते. आपल्याला बघा, भोगी असो किंवा संक्रांत इतर दिवस असेल तर सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या वेळी आपण काहीच खायचं नसतं. तर असे जे नियम आहेत तर ते आपल्याला या संक्रांतीच्या सणाला पाळायचे असतात. आता बघा, बरेच जण या सणाला तीर्थक्षेत्री जाऊन आंघोळ करत असतात. या बघा, संक्रांतीच्या सणामध्ये स्नान आणि दान याला खूप महत्त्व दिलं जातं. तर बघा, तीर्थक्षेत्री जाऊन तिथे पितरांना अर्घ्य देतात. अंघोळ केल्यानंतर तिथेच बघा लगेच
जरा उशीर झाला किंवा वेळ झाला तर भूक लागल्यानं काहीतरी खात बसतात. तर ही एक चूक आपण अजिबात करायची नाही. तीर्थक्षेत्री नदीकाठावर बसून आपण कधीही अन्नग्रहण करायचं नाही. आता बघा भोगीच्या दिवशी आपण खेंगड बनवत असतो, तर त्यामध्ये बऱ्याच भाज्या या आपल्याला लागत असतात. आता बघा या भाज्या आपल्या शेतामध्ये, जर आपण गावाकडे राहत असेल तर आपल्या शेतामध्ये असतात काही यातील भाज्या. काही या भाज्या आपण बाजारातून विकत आणत असतो. तर ज्या शेतामध्ये भाज्या आहेत तर त्या भोगीच्या दिवशी आपण कधीही शेतातून काढून आणायच्या नाहीत. त्या भोगीच्या अगोदरच आदल्या दिवशीच आपल्याला काढून आणायच्या आहेत. कारण की हा जो सण आहे तर तो शेती संबंधित आहे आणि हा सण सलग 3 दिवस चालत असतो. त्यामध्ये बघा आपल्याला गवत कापणे किंवा वृक्ष तोडणे जे आहे तर ती देखील चूक करायची नाही. कारण की हा संबंध जो आहे या सणाचा तो निसर्गाशी आहे. म्हणून आपल्याला ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या देखील या दिवशी आपल्याला आपल्या शेतामधून घरी आणायच्या नाहीत. 1 दिवस अगोदरच आपल्याला आणून या भाज्या ठेवायच्या आहेत. तर 3 दिवसामध्ये गवत वृक्ष तोडणे वर्ज्य आहे. त्याचबरोबर बघा सुगड पूजा करून झाल्यानंतरनं ते नवीन कापडानं आपल्याला लगेच झाकून ठेवायचे आहे. आपले जे विपुल आहे त्याला जेणेकरून कोणाचीच नजर लागू नये म्हणून आपल्याला हे जे सुगड आहे तर ते झाकून ठेवायचे आहेत. त्यासोबतच बघा आपल्या घरामध्ये एखादी सुवासिनी स्त्री मरण पावली असेल तर तिच्या नावानं सुद्धा आपल्या सुगड जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि ते देखील पुजायचं आहे. तिला सौभाग्याचं वाण देऊन तिचा सन्मान करायचा आहे. तुळशीचा जो ओसा आहे तर तो देखील आपल्याला तुळशीजवळ ठेवायचा आहे. आपल्याला अन्नदान जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे. या दिवशी तिळाचं दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तिळदान हे आवर्जून करायचं आहे. या दिवशी आपण तामसी पदार्थांचं सेवन हे अजिबात करायचं नाही. या 3 दिवसामध्ये या दिवशी आपण जो स्वयंपाक बनवणार आहे तर त्यामध्ये कांदा लसूण हे आपल्याला अजिबात वापरायचं नाही. मांसाहार किंवा मद्यपान हे जे आहे तर ते आपल्याला आवर्जून या 3 दिवसामध्ये टाळायचं आहे. त्यासोबतच बघा आपण या दिवशी आपल्या सर्वांना शक्य होत नाही, म्हणजे संक्रांतीच्या दिवशी बघा आपल्याला कांदा लसूण जेव्हा आहे तर ते वापरून कोणते पदार्थ बनवता येतील तर ते बनवायचे आहेत आणि त्याचाच नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा आहे. आता सर्व जे नियम आहेत तर ते आपल्याला पाळणं होत नाही. त्यामुळे आपल्याला जे पण नियम पाळता येतील तर ते नियम आपण आवर्जून या मकर संक्रांतीच्या सणाला पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता बघा त्यासोबतच गरोदर महिलांनी सुगड पूजन करावं का? तर हो, गरोदर महिलांनी सुगड पूजन करावं. जर शक्य असेल त्यांना जास्त वेळ बसून ही पूजा करणं तर त्यांनी ही जी पूजा आहे तर ती करावी, उपवास करावा. त्यासोबतच बघा आता वाण काय द्यावा? तर आपल्या सुगडामध्ये जे भरलेलं जे शेतामधील पीक आहे, म्हणजे त्यामध्ये बघा ज्वारी, ओल्या गव्हाच्या ओंब्या, गाजर, बोरे, शेंगा, तर या ज्या वस्तू आहेत तर त्या वाण म्हणून या संक्रांतीच्या सणाला एकमेकींना दिल्या जातात. त्यासोबतच सुवासिनी महिलांना हळदी कुंकासाठी बोलावून काही भेटवस्तूसुद्धा दिल्या जातात. तर त्या भेटवस्तूमध्ये आपण प्लास्टिकच्या किंवा काचेच्या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही निवडायच्या नाहीत. तर ही जी चूक आहे तर ती प्रत्येक महिला करते. अगदी स्वस्तात मस्त म्हणून आपण प्लास्टिकच्या वस्तू वाण म्हणून देण्यासाठी खरेदी करून आणतो. तर ही एक चूकसुद्धा आपण या दिवशी करायची नाही. त्यासोबतच बघा मकर संक्रांतीचा सण आहे. मग आपण जे आपले केस आहे तर ते धुवत असतो. तर ते केस देखील आपण या 3 दिवसामध्ये बघा फक्त भोगीच्या दिवशी आणि किंक्रातीच्या दिवशी धुवायचे आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आपले केस चुकूनही धुवायचे नाहीत. तर हे जे काही नियम आहेत तर ते आपण या मकर संक्रांतीच्या सणाला पाळायचे आहेत आणि हा सण साजरा करायचा आहे.